नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, tan इनवर्स ऑफ 0.999. आता याच्याबद्दल कसं आहे की आपल्याला tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू माहिती आहे. tan इनवर्स 1 येते π/4. आता इथं तुम्हाला a इक्वल टू 1 कन्सिडर करावं लागेल आणि h इक्वल टू ह्या 1 मधून किती वजा केल्यानंतर ही व्हॅल्यू मिळेल बघा. 0.001 हे असं घ्यावं लागेल, मायनस घ्यावं लागेल, कारण 1 मधून हे मायनस केल्यानंतर मग ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे ए तुम्हाला मिळाला, एच मिळाला. आता फंक्शन कन्सिडर करूया. assume that f of x इक्वल टू tan इनवर्स x, त्यांनी जे दिलेलं फंक्शन आहे तेच इथं कन्सिडर करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह f डॅश x इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ही त्याची डेरिव्हेटिव्ह येणार. आता आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून हे ए ह्याच्यामध्ये वापरूया आणि काय काय टर्म्स येतात तयार करून ठेवूया. नाव एफ ऑफ ए इक्वल टू, ए किती घेतलाय आपण, 1 घेतलाय. एफ ऑफ ए आहे म्हणजे एफ ऑफ एक्स घ्यावा लागेल. तिथे येणार tan इनवर्स 1 आणि tan इनवर्स 1 म्हणजेच π/4. त्याच्यानंतर पाहिजे मला एफ डॅश ए, म्हणजेच पाहिजे एफ डॅश 1. इथं वापरा ह्या एफ डॅश एक्स मध्ये, एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही 1 वापरलं, 1 चा स्क्वेअर तो येणार 1, 1 प्लस 1 2 येणार. तर व्हॅल्यू मी वापरून दाखवते. 1 अपॉन 1 प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे हे येणार आहे 1/2 असं येईल. त्याच्यानंतर फॉर्म्युला घेतोय एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. इथं असं येणार, फंक्शन आहे tan इनवर्सच, tan इनवर्स. ए ची व्हॅल्यू आहे 1, एच ची व्हॅल्यू आहे -0.001. ते इकडे घेतलं. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल. आता व्हॅल्यूज तयार आहेत माझ्याकडं. π/4 आहे प्लस एच ची व्हॅल्यू आहे -0.001. त्यानंतर एफ डॅश ए आपण काढलेला आहे 1/2. त्यालाच तुम्ही 0.5 लिहिलं तरी पण चालते, ते इथं लिहिलं. आता फक्त हे पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. आता पायची व्हॅल्यू 3.142 घ्या. डिवायडेड बाय 4, हे मायनस पुढे येईल. 0.5 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे 0.00, अजून एक 0 वाढवावं लागेल आणि मग 5 येणार. बघा कशा पद्धतीने आहे. मग 4 ने याला डिवाइड करून घ्या. 4 सत्ते 28 उरत आहेत, 3 4 8 32, उरले 2 4 पंचे 20, परत 2 शिल्लक राहतील. 0.7855 होणार त्याचं, मायनस 0.0005. आता याच्यातून बघा बरं हे किती, 1 2 3 4, 4 नंबरलाच आहे हे. फक्त ते तेवढं वजा होईल, बाकी सगळं आहे असं शिल्लक राहील. 0.7850 हे त्याचं फायनल आन्सर येईल. सेम याच पद्धतीनं हे सेकंड एक्झाम्पल आहे, ते तुम्ही ट्राय करा.
तिसरं घेतोय, ह्याच्यामध्ये पण काय फारसं विशेष नाहीये, तरी पण आपण एक घेऊन टाकू याच्यामध्ये. तर बघा त्यांनी व्हॅल्यू विचारलेली आहे टॅन इनव्हर्स 1.001. आता आपल्याला परत एकदा मगाच्या पद्धतीनं जर आपण विचार केला, टॅन इनव्हर्स 1 माहिती आहे आपल्याला किती येते. टॅन इनव्हर्स 1 येते π/4. हे सोडवून पण आपण मगाशी व्हॅल्यू काढलेली आहे 0.7855. आता इथं A=1 घ्यावं लागेल आणि H=+ मध्ये 0.001 कन्सिडर करावं लागेल. फंक्शन assume that f of x equal to tan inverse x. बऱ्यापैकी सगळं तेच येणार याच्यात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ते तेवढं लिहा आठवणीने. f dash x equal to 1/1 plus x square येणार. त्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. f of a equal to f of 1 is equal to वापरा याच्यामध्ये tan इनव्हर्स 1 येणार. मग tan इनव्हर्स 1 म्हणजेच π/4. π/4 म्हणजेच 0.7855. त्यानंतर f dash a म्हणजेच f dash 1 येणार. आता याच्यात व्हॅल्यू वापरली पाहिजे. 1/1 प्लस 1 चा स्क्वेअर होणार, ते येणार 1/2. 1/2 म्हणजेच येणार 0.5. या पद्धतीने येईल. त्याच्यानंतर घ्यायचा आहे फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash a. या पद्धतीने इकडल्या बाजूला काय घ्यायचं आहे, tan इनव्हर्स ऑफ 1 प्लस 0.001 हे असं लिहायचं आहे. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f ऑफ a ची व्हॅल्यू आहे 0.7855 प्लस h ची व्हॅल्यू आहे 0.001. f डॅश a आहे 0.5. इकडे येणार आता tan इनव्हर्स ऑफ, पूर्ण करून घ्या त्याला व्यवस्थित, 1.001. इथं पुढचा प्रोडक्ट सोडवून घेऊया पहिल्यांदा. प्लस याने याला मल्टिप्लाय केलं की 0.00 अजून एक 0 घ्यायचा, मग 5 लिहायचा. आता फक्त या दोघांची तुम्हाला इथं बेरीज करायची. बघा बरं किती होणार. 5 आणि 5 10, 0 हातचे 1, 5 आणि 1 6 होणार. तिथून पुढच्या टर्म ऍज इट इजच राहतील. 0.7860 हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, e raised to 0.995 हे दिलेलं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला एक व्हॅल्यू एक लागेल, ती पण त्यांनी त्या ठिकाणी दिलेली नसेल तर लिहून ठेवा. ई ची व्हॅल्यू मात्र आपल्याला याच्यामध्ये लागेल. ती व्हॅल्यू आहे 2.7183. ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरावी लागेल. तर त्याशिवाय ती सोडवायलाच येत नाही. आता इथं काय नाहीये म्हणजे e⁻1 आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये a=1 घ्यावं लागेल आणि h मायनस मध्ये घ्यावं लागेल, -0.005 हे कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, आता आपण फंक्शन घेऊया त्याचं. assume that f of x equal to e⁻x differentiating with respect to x, f dash x equal to e⁻x ची डेरिव्हेटिव्ह e⁻x येणार. आता व्हॅल्यूज फाइंड आउट करूया यांच्या.
एफ ऑफ ए इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. एफ ऑफ 1 इथं एफ ऑफ एक्स आहे. एक्सच्या ठिकाणी 1 वापरा म्हणजे ई रेस टू 1 येणार. म्हणजेच किती येणार त्याची व्हॅल्यू 2.7183. त्यानंतर आहे एफ डॅश ए म्हणजेच येणार एफ डॅश 1. तिथं पण हे फंक्शन फक्त वापरायचं आहे. ई रेस टू 1च येणार ते पण. म्हणजेच किती येणार 2.7183. त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये फंक्शन ई रेस टू एक्स असल्यामुळे. आता फॉर्म्युला घेतोय. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए हे असेल. सो दिस इज इक्वल टू इकडच्या बाजूला मी घेतोय आता ई रेस टू हे लिहायचं आहे आपल्याला ह्या दोन्ही टर्म. मग कसं येणार बघा बरं. ई रेस टू 1 मायनस 0.005 हे असेल. मग पुढच्या स्टेपला त्याला आपण त्यांनी जी विचारलेली टर्म आहे ती मांडू आपण. एफ ऑफ ए किती आहे 2.7183 प्लस एच ची व्हॅल्यू आहे -0.005. एफ डॅश ए 2.7183. आता या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल तुम्हाला. मग आता इथं बाजूला मांडून घेतोय सर. 2.7183 इंटू 5 करूया. नंतर डेसिमल पॉईंट ऍडजस्ट करूया. 5 त्रिक 15 झाले 45 आणि 1 41 अशी 1 झाले 4 5 एके 5 आणि 4 9 5 सत्ते 35 5 हातचे आले 3 5 दुने 10 आणि 3 हे होणार 13. या पद्धतीने. आता मला डेसिमल पॉइंट मध्ये किती पाहिजेत 1 2 3 4 5 6 7 पाहिजेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे हे किती होणार 0.135915 हे एवढं सगळं येणार आहे त्या ठिकाणी. परत एकदा पाहिजे असलं तर प्रोडक्ट करून बघा किती येते ते. या पद्धतीने येईल. मग मी इथं ती व्हॅल्यू आता मांडून घेतो इथं 2.7183 मायनस याच्यातले 59 म्हणजे किती आहे त्याच्यात 4 डिजिट आहे 1 2 3 4 इथपर्यंत घेतोय मी. 9 आहे ना त्याच्या अलीकडचं हे 9 पण काढून टाकायचे आहेत मला. फक्त 4च डिजिट घ्यायचे. तर हे 9 काढायचं असेल तर ह्याला मी 6 करून घेतोय. 0.013 आणि 6. आता यांची सबट्रॅक्शन फक्त केली की तुम्हाला आन्सर त्याचं मिळून जाईल. इकडे येणार ई रेस टू 0.995 हे येणार. यांची सबट्रॅक्शन बघा. करून घ्या सबट्रॅक्शन त्याची. 6 आणि 7 13 झाले 8 मधून 4 गेले 4 1 मधून 1 0 इथे येणार 7 इथे येणार 2 हे होणार 2.7047 हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ई रेस टू 2.1 आणि त्यांनी ई रेस टू 2 ई स्क्वेअरची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 7.389. यांनी व्हॅल्यूज दिले त्याच्यामध्येच तुम्हाला कळते की ए इक्वल टू 2 घ्यावं लागेल आणि एच इक्वल टू 0.1 कन्सिडर करावं लागेल. आता इथे मी फंक्शन कन्सिडर करतोय. assume that f of x equal to e raised to x differentiating with respect to x f dash x equal to e raised to x या पद्धतीने येईल. आता मी व्हॅल्यूज सगळ्या फाइंड आउट करून घेतोय.
एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ टू इक्वल टू ई रेस टू टू, म्हणजेच किती येणार त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे ती डायरेक्ट घ्यायची आहे 7.389. त्याच्यानंतर आहे एफ डॅश एफ डॅश ए म्हणजेच एफ डॅश टू, ते पण तेवढंच येणार. त्यानंतर घ्यायचा आहे फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच is approximately equal to f of a plus h into f dash a. Therefore, e raised to 2 plus 0.1 आहे ते is approximately equal to f of a ची व्हॅल्यू आहे 7.389 प्लस h ची व्हॅल्यू आहे 0.1 इंटू परत पुढे एफ डॅश ए ला तीच व्हॅल्यू आहे फक्त डेसिमल पॉइंट एक घर डावीकडे सरकेल या पद्धतीनं. याच्यामध्ये ही व्हॅल्यू फक्त आता ऍड करायची आहे. यांची बेरीज केली 9 आणि 8 17, 7 हातचाला 1, 8 आणि 4 12, 2 हातचाला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 1 हातचाला 1, 7 आणि 1 8. याचं फायनल आन्सर 8.1279 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे व्हॅल्यू विचारले तुम्हाला 3 raised to 2.01 याची व्हॅल्यू विचारले. शिवाय त्याने लॉग 3 दिलेलं आहे 1.0986. मग तुम्हाला ए घ्यावं लागेल 2 आणि एच घ्यावं लागेल 0.01. फंक्शन कन्सिडर करावं लागेल एफ ऑफ एक्स इक्वल टू, सुरुवात करूया इकडे, एफ ऑफ एक्स इक्वल टू ती व्हॅल्यू फक्त काढायची, तिथे एक्स टाकायचं 3 raised to x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डॅश एक्स इक्वल टू येणार 3 raised to x इंटू लॉग 3 पण त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. आता एक एक व्हॅल्यूज फाइंड आउट करूया त्याच्या. एफ ऑफ ए इक्वल टू म्हणजेच एफ ऑफ टू इक्वल टू, हे बघा हे एफ ऑफ एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी 2 वापरा म्हणजे इथं 3चा स्क्वेअर येणार, तो येणार 9. त्याची काही व्हॅल्यू द्यायची काही गरज नाही, ते तुम्ही सांगू शकताय. त्यानंतर आहे एफ डॅश ए, तिथे येणार एफ डॅश 2. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू वापरावी लागेल, एक्सच्या ठिकाणी 2 वापरायचं आहे 3 raised to 2 इंटू लॉग 3 raised to 2 आहे 9. लॉग 3 ची व्हॅल्यू एवढी आहे 1.0986. दिस इज इक्वल टू, याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. बरोबर 9 सख 54, 4 हातचे 5, 9 8 72 आणि 5 77, 7 हातचे 7, 99 81 आणि 7 88, 8 पुढे शून्यच आहे त्यामुळे हे वाढवा पुढं आणि 991 हे असेल. ही त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल 9.8874. आता आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. मग फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. दिस इज इक्वल टू एफ ऑफ ए किती आहे बघा, एफ ऑफ ए आहे 9
प्लस एच किती आहे, एच आहे 0.01, एफ डॅश ए ते एवढं आहे 9.8874, हे असं दिलेलं आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन हे पहिलं 9 आहे असंच राहील. डेसिमल पॉईंट फक्त 2 घर डावीकडे घ्या, म्हणजे 0.9 आणि त्याच्या अलीकडे अजून एक 0 घ्यावा लागेल. 0.0988874. आता हे 1 2 3 4 काय, आता पुढं काय आपल्याला जास्त काय काम करावं लागणारच नाही, फक्त 9 इथं पुढं आणून ठेवायचं आहे. 9.0988874 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता त्यांनी सांगितलेलं आहे लॉग ऑफ 101 बेस दिलेला आहे ई, आणि त्यांनी एक व्हॅल्यू दिलेली आहे लॉग 10 टू द बेस ई 2.3026, हे असं कन्सिडर करावं लागेल. ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, ही व्हॅल्यू विचारली आहे. बघा मग आता कशा पद्धतीने घ्यावं लागेल. मग इथं 101 तुम्हाला दिसतंय, याचा अर्थ ए इक्वल टू 100 घ्यावं लागेल, एच इक्वल टू 1 घ्यावं लागेल. फंक्शन ॲझ्युम दॅट हे 101 काढायचं, तिथं फक्त एक्स वापरायचं, ते फंक्शन घ्यायचं. एफ ऑफ एक्स इक्वल टू log x to the base e differentiating with respect to x, f dash x equal to log x बेस e असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. बेस ई पेक्षा वेगळा असेल तर थोडी प्रोसेस वेगळी करावी लागेल. त्याच्या व्हॅल्यूज काढून घेऊया. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ 100, इथं फंक्शन आहे, इथे किती येणार लॉग 100 टू द बेस ई, पण त्यांनी व्हॅल्यू ही दिलेली आहे. मग याचं कन्व्हर्शन तुम्हाला त्या पद्धतीने करून घ्यावं लागेल. काय करायचं आहे बघा, 100 ला असेल 10चा स्क्वेअर, हे 2 पुढं घ्या, म्हणजे ते काय येणार 2 log 10 टू द बेस ई, ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. हे बघा इथे ही व्हॅल्यू इथं वापरा 2.3026, दिस इज इक्वल टू 2 याला मल्टिप्लाय करा, होणार 6052, आणि इथं होणार 2 2 4. ही व्हॅल्यू तुम्हाला एफ ऑफ ए ची मिळेल. त्याच्यानंतर पाहिजे मला एफ डॅश ए. मग एफ डॅश ए म्हणजेच एफ डॅश 100 येणार. दिस इज इक्वल टू इथं आहे बघा एफ डॅश एक्स, म्हणजे हे येणार 1/100. 1/100 म्हणजेच 0.01 येणार. फॉर्म्युला घेऊया आता. एफ ऑफ ए प्लस एच approximately equal to f of a plus h into f dash a. This is equal to f of a ची व्हॅल्यू एवढी आहे 4.6052 प्लस h ची व्हॅल्यू आहे 1, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही, आणि एफ डॅश ए आहे 0.01. म्हणजेच काय करावं लागेल, या 4.6052 मध्ये हे 0.01 हे तेवढं ऍड करावं लागेल. मग हे 0.01 म्हणजे इथे येणार या झिरोच्या ठिकाणी. शंका वाटत असेल तर मांडून बघा एका खाली एक. म्हणजे मग हे काय होईल 4.6152. मग हे आपण काय काढले इकडे मांडूया पहिल्यांदा, ते एक राहिले बघा, लॉग टू द बेस 100 प्लस 1 आहे हे, म्हणजेच हे इथं सोडवून किती आलं तुमचं लॉग ऑफ 101 टू द बेस ई.
ही त्याची व्हॅल्यू येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, log of 9.01 to the base e हे विचारलेलं आहे आणि log 3 ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1.0986 या पद्धतीने. आता इथं log 3 दिलंय आपल्याला, इथं a इक्वल टू 9 घ्यावं लागेल, h इक्वल टू 0.01 घ्यावं लागेल मगाच्या पद्धतीनंच. फंक्शन पण तेच कन्सिडर करावं लागेल. assume that f of x equal to log x to the base e. त्याच्यानंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह त्याची f डॅश x इक्वल टू 1/x. आता व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. f ऑफ a म्हणजेच येणार f ऑफ 9, म्हणजे हे काय येणार लॉग ऑफ 9 टू द बेस e, म्हणजेच हे काय येणार लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर टू द बेस e. ते 2 पुढे घ्या, 2 into log 3 to the base e. दिस इज इक्वल टू 2 into log 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.0986. मल्टिप्लाय करून घ्या. बेस 12, 2 हातचे 1, 16 आणि 1, 17, 7 हातचे 1, 92, 18 आणि 1, 19 पुढे 0 आहे, मग इथे 19 येणार आणि हे येणार 2.1972. ही व्हॅल्यू एफ ऑफ ए ची तयार होईल. त्याच्यानंतर पाहिजे मला आता एफ डॅश ए. एफ डॅश ए आहे एवढं 1/x, म्हणजेच इथं मला आता काय वापरायचं आहे 1/x घ्यायचं आहे. म्हणजे असं का झालं बरं, ए कुठनं आणलं मी, एक्स कुठनं आणलं, चुकलं बघा. इथं बघा, इथे येणार एफ डॅश 9 येणार, इथे यायचं इथे, म्हणजेच हे किती होणार 1/9 करून घ्यावं लागेल. इथं मला 1/9 साठी सोडवून घ्यावं लागेल, मात्र आता याला काही पर्याय नाहीये. म्हणजे 0 पॉइंट बघा बरं किती होणार 991, परत एक शिल्लक राहते, म्हणजे हे कंटिन्युअस असं येत राहणार. पाहिजे असलं सोडवून बघा. ही व्हॅल्यू एफ डॅश ए ची घेणार आहे. आता घेऊया फॉर्म्युला. एफ ऑफ ए प्लस एच is approximately equal to f of a plus h into f dash a. h ची व्हॅल्यू आहे 0.01, ती एक लागणार आहे मला याच्यामध्ये. इकडल्या बाजूला त्यांनी काय विचारले ते घेऊया. लॉग ऑफ 9 प्लस 0.01, दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए आहे एवढं 2.1972 प्लस एच किती आहे 0.01, त्यानंतर एफ डॅश ए ते एवढं आहे 0.1111 हे असं आहे. सो दिस इज इक्वल टू 2.1972 प्लस, आता ह्यानं काय होणार बघा बरं, डेसिमल पॉईंट 2 घरा अजून डावीकडे सरकवला पाहिजे, 1नच मल्टिप्लाय करायचंय, त्यामुळे टर्म तर काही चेंज होणार नाहीये. त्यामुळे हे काय येईल, ह्यानं याला मल्टिप्लाय केलं की 0.00 आणि हे पुढचे 4 वेळा 1 लिहावं लागेल. तर हे याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आता हे बघा बरं, 1 2 म्हणजे पहिले 2 डिजिट तसेच राहतील आणि पुढचे 1 ह्याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे 2.19 इथे येणार 8, इथे येणार 3,
म्हणजे ह्यांचं झालं, ह्यांचं झालं, हे पुढचे दोन 1 ॲज इट इज मांडून टाका. हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट एक्झाम्पल. लॉग टू द बेस 10 दिले बघा आता इथं. आणि व्हॅल्यू आहे 1016. पुढं त्यांनी एक व्हॅल्यू दिलेली अशी आहे लॉग ई टू द बेस 10. दिस इज इक्वल टू 0.4343. मग इथं तुम्हाला 1016 वरून एवढं लक्षात येईल की ए घ्यायचं आहे मला 1000 आणि एच घ्यायचं आहे 16. फंक्शन बघा कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आता याच्यात, कारण बेस ई नाही आहे, बेस ई पेक्षा वेगळा आहे. assume that f of x equal to log x to the base 10 घ्यायचं आहे मला इथं. आता त्यांनी बेस 10 दिलेला आहे. आता ह्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही याची. कारण लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, पण त्याच्यासाठी बेस काय पाहिजे, बेस ई पाहिजे. पण इथं बेस 10 आहे, त्यामुळे पहिलं काम करायचं चेंज ऑफ बेस रूल वापरून घ्या. log x to the base e divided by log 10 to the base e. याला म्हणतात चेंज ऑफ बेस रूल. हा रूल वापरून तुम्ही पाहिजे तो बेस त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकताय. ते मी इथे केलेलं आहे. आता हे इथे त्यांनी दिलेली व्हॅल्यू बघा काय. त्यांनी व्हॅल्यू अशी दिली लॉग ई टू द बेस 10 दिलंय. मग ही जे छेद आलेला आहे तर डिनॉमिनेटर त्याला फक्त मी वरती घेतोय. म्हणजे मग फंक्शन तयार होईल आपलं एफ ऑफ एक्स इक्वल टू हे पहिलं लॉग एक्स टू द बेस ई इंटू ह्याला जर वरती घेतलं तुम्ही तर हे 10 आणि ई हे इंटरचेंज होते, हे असेल. म्हणजेच आता फंक्शन बघा, आता ही व्हॅल्यू मी इथं वापरून घेतोय. हे पुढचं बरंचसं काम आपल्याला ह्याच्यामध्ये इथंच आवरता येईल. देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू याची व्हॅल्यू आहे 0.4343. ती इथं वापरणार आणि पुढे घेतोय 0.4343 इंटू लॉग एक्स टू द बेस ई. हे झालं तुमचं एफ ऑफ एक्स. हे मॉडिफिकेशन पहिल्यांदा करावं लागेल, त्याशिवाय पुढे सोडवता येणार नाही. आता घेऊया याची डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डॅश एक्स इक्वल टू 0.4343 आणि ह्या लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1/x. आता हे दोन्ही तयार झाले तुमचे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. एफ ऑफ ए एफ ऑफ ए इक्वल टू म्हणजेच एफ ऑफ 1000. ए ची व्हॅल्यू 1000 आहे आणि एच इक्वल टू 16 आहे. यात वापरूया. हे बघा, हे एफ ऑफ एक्स आहे तुमचं. मग याच्यात एक्सच्या ठिकाणी 1000 वापरायचं आहे, म्हणजे 0.4343 इंटू लॉग 1000 टू द बेस ई हे असं येणार. आता इथं परत तुम्हाला ती व्हॅल्यू कन्व्हर्ट करून घ्यावी लागेल. कशी कन्व्हर्ट करणार आता ते बघा. त्याच्यामध्ये 1000 आहे, त्याने व्हॅल्यू एक मिनिट मी मांडून घेतो आणि मग परत एकदा आपण त्या व्हॅल्यू कडे जाऊया. 0.4343 लॉग ऑफ 10 चा क्यूब येणार, हे इथे येईल. हे 3 पुढे घेतोय
फंक्शन 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 आता हे तर मी हे फंक्शन घेतलंय. पहिल्यांदा मी तुम्हाला हे कम्प्लीट करून दाखवतो आणि आणखीन एका प्रकारे सांगतो तुम्हाला. तर बघा आता हे तीन मी पुढे घेतोय, हे तीन पुढे घेतोय. इथं हे पहिलं 0.4343 तसंच ठेवतोय. हे तीन पुढं आलं आणि इथं आलं log 10 to the base e. आता बघा आता इथं त्यांनी वरती ही व्हॅल्यू दिली आहे बघा, ही व्हॅल्यू आहे. किंवा मी ते एक्झाम्पलच इथं खाली घेतोय, 1 मिनिट, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आणखीन एका प्रकारे सांगतोय आपण, थोडस अवघड प्रोसिजर मध्ये आलोय. f(x) तो दुसरा तयार केलेला घेतल्यामुळं सोप्या पद्धतीने पण सांगतोय. 2 मिनिट. आता बघा इथं तुम्ही व्हॅल्यू काय दिले, log e to the base 10 दिलेला आहे. माझ्याकडे काय आले, log 10 to the base e आलेला आहे. बरोबर. मग log e to the base 10 ही व्हॅल्यू किती आहे, 0.4343 ही व्हॅल्यू आहे. मग याच्यावरून log 10 to the base e जर मला पाहिजे असेल तर काय लिहावं लागेल, 1/0.4343 असं लिहावं लागेल. आणि ही व्हॅल्यू मी इथं वापरतो. म्हणजेच हे किती होणार बघा, 0.4343 पुढं आहेच, इंटू 3 आहे आणि हे येणार 1.4343 हे असेल. याच्यामध्ये हे कॅन्सल होईल आणि हे इक्वल टू किती येणार आहे, 3 येणार आहे. हे एका पद्धतीनं आपण सोडवलं. आता दुसऱ्या पद्धतीनं बघूया, एकच मिनिट. आता दुसऱ्या पद्धतीनं काय करायचंय बघा आपल्याला, हे जे पहिल्यांदा आपण फंक्शन लिहिलंय हे डायरेक्ट हेच वापरायचं. बघा बरं काय फंक्शन आहे, log x to the base 10 आहे. बरोबर का, एकच व्हॅल्यू काढतोय आपण, अजून दुसऱ्या व्हॅल्यूकडे गेलेलो नाहीये. f(a)च काढायचं आहे मला, दॅट इज इक्वल टू f(1000). फक्त मी आता इथं कुठलं फंक्शन वापरतोय, log x. बघा आपण f(x) काय घेतलं होतं, आताच सांगितलं तुम्हाला ते, log x to the base 10. त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू वापरायची, म्हणजे किती होणार, log(1000 to the base 10 होणार. म्हणजेच हे किती येणार, log(1000) म्हणजेच 10^³ to the base 10. हे 3 पुढे घ्या, म्हणजेच हे किती होणार, 3 log 10 to the base 10. याची व्हॅल्यू 1 येणार, म्हणजेच हे येणार 3. बघा बरं दोन्ही ठिकाणी तीच व्हॅल्यू येते का. फक्त इथं काय झालं होतं, f(x) आपण पुढची स्टेप घेतली, त्यामुळे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं. सोप्या पद्धतीनं पण सांगितलेलं आहे, तुम्हाला कुठलं बरं वाटते ते तुम्ही ठरवा. हे झालं f(a) मिळालं. आता मला पाहिजे f'(a). मग f'(a) साठी मला f'(x) बघितलं पाहिजे. कुठं आहे बघा बरं, हे बघा येत आहे f'(x). 0.4343 आहे, 0.4343 मग त्याच्यामध्ये मला एक्सच्या ठिकाणी आता 1000 ही व्हॅल्यू वापरायची आहे. 0.4343 डिव्हायडेड बाय 1000. डेसिमल पॉईंट 3 घर डावीकडे घ्यायचे, 0.123 आणि मग त्याच्या पुढं 43 हे असं लिहायचं. आता आपल्याला फॉर्म्युला पाहिजे, f(a plus h) is approximately equal to f(a plus h into f'(a). मग इकडल्या बाजूला काय येणार, log of 1000 plus 16 येणार to the base 10. इथे f(a) आहे 3 प्लस h ची व्हॅल्यू आहे 16
आणि एफ डॅश ए एवढा आहे. असेल. आता 16 तेवढं याला मल्टिप्लाय करून घ्या. बघा किती होते इथे. 16×48, 8 हातचे आले 4, 16×64 आणि 4 68, 8 हातचे आले 6, परत एकदा 16×48 आणि 6 54, 4 हातचे आले 5, 16 मग अशी घेतलं ना बरोबर मी. ठीक आहे. हा 16×64, 16×48, 16×64 आणि 5 69, ते येणार 9 आणि हे होणार 6. आता डेसिमल पॉइंट बघा बरं किती घरांच्या नंतर तुम्हाला द्यावा लागेल तो. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 आणि 2 शून्य द्यावे लागतील इथं. आणि हे असेल एवढे येणार बघा ते. आता मग ह्यांची बेरीज करून घ्या. म्हणजेच हे किती होईल. 3.0069488 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. f of x equal to x cube minus 3x plus 5. त्यांनी व्हॅल्यू सांगितले x इक्वल टू 1.99. याचे डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 3 एवढंच फक्त येणार इथं. हे पुढे 5 ची डेरिव्हेटिव्ह 0 वगैरे ते नेहमीप्रमाणे तुमचं तुम्ही करून घ्या. आता इथं एक्स ची व्हॅल्यू त्यांनी सांगितले 1.99. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की a इक्वल टू 2 घ्यावं लागेल, h इक्वल टू -0.01 कन्सिडर करावं लागेल. आता a इक्वल टू 2 वापरूया आणि ह्या व्हॅल्यूज बघूया काय काय ते. f ऑफ a इक्वल टू म्हणजेच येणार f ऑफ 2, एक्सच्या ठिकाणी 2 वापरतोय 2 क्यूब -3 × 2 प्लस 5 एवढं सोडवा. 8 -6 प्लस 5 ते येणार 2 + 5 म्हणजे येणार हे 7. म्हणजे तुम्हाला एफ ऑफ ए मिळालेलं आहे ते 7 आहे. त्यानंतर आहे एफ डॅश ए म्हणजेच एफ डॅश 2. इथं एफ डॅश 2 तयार आहे, एफ डॅश एक्स तयार आहे. त्याच्यात एक्सच्या ठिकाणी 2 वापरूया. हे असेल 2 चा स्क्वेअर 4, 4 × 3 ते येणार 12 -3 दॅट इज इक्वल टू 9. या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता फॉर्म्युला घेऊया आपण. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash a. Therefore f of a घ्यायचा आहे. मग आता इथं f of a ची व्हॅल्यू आहे 2, h ची व्हॅल्यू आहे 0.01 is approximately equal to f of a आहे 7 प्लस h ची व्हॅल्यू आहे -0.01 आणि एफ डॅश ए आहे 9. मग हे सोडवायचं आहे फक्त. 7 मायनस 9 याला मल्टिप्लाय केलं 0.09 होणार आहे. मग हे किती होणार बघा. 9 आणि 1 10 हाताला 1, 1 आणि 9 10 हाताला 1 इथे येणार 6. याचा आन्सर येते 6.91. सेम याच पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल आहे तुमचं. तुम्ही त्याला सॉल्व्ह करा. महत्वाच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या तेवढं सांगतो तुम्हाला इथं आणि तुम्ही ते अगदी इझिली सोडवू शकता.
सेम याच पद्धतीने फक्त फंक्शन बदललेलं आहे. एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली 1.12 आहे, म्हणजे ए इक्वल टू 1 घ्या आणि एच इक्वल टू 0.12 घ्या आणि सोडवा त्याला. सिंपल एक्झाम्पल.